प्रकारचं वक्तव्य करायचं हा महाराष्ट्र कदापि बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अनेकांची आपल्याला नावं घेता येतील. यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं, सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं, जाती जातीमध्ये तणाव निर्माण जनता जनार्दन हे आपल्याला बाबासाहेबांनी दिले. टाटा बिर्ला लातूरकरांना, आता बाबासाहेब पाटलांना लातूरचे सुपुत्र म्हणून मंत्रिपद दिलेले. ज्यावेळेस क्रीडा खातं आमच्या संजय बनसोडेकर होतं त्यावेळेस इथल्या विभागीय क्रीडा संकुलाला संजय बनसोडेंनी 75 कोटी रुपये निधी दिला. माझी मुलं तयार झाली पाहिजे, खेळली पाहिजे, त्याच्यामध्ये तरबेज झाली पाहिजे, त्यांना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे, मुलींना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तशा प्रकारचा निर्णय संजयनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये घेतला. आता यावेळेस बाबासाहेबांना संधी दिली. बाबासाहेबांनी लातूर करता 25 कोटी रुपयाचं सहकार पाहून दिलेलं आहे. ज्या सहकारातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार चळवळ उभी राहिली, सहकारी कारखानदारी उभी राहिली, सहकारी बँका उभ्या राहिल्या, सहकारी दूध संघ उभे राहिले, खरेदी विक्री संघ उभे राहिले. कितीतरी संस्थांची नावं घेता येतील, परंतु त्याच्याकरता एक संकुल असलं पाहिजे. ते माझ्या मराठवाड्यातल्या लातूरकरांना उपयोगी पडलं पाहिजे. ते आजूबाजूच्या तालुक्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सहकार भवन मंजूर करून त्याला 25 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही जाहीरनामा आत्ता दिला. त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या लातूरला पिण्यासाठी मुबलक पाणी, सर्व भागामध्ये वॉटर प्लांट. मला आठवत आहे लातूरकरांनी ठरवलं तर लातूरकर काही करू शकतात. एक निवडणूक मला आठवते, त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो, विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष करायचं ठरवलं. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळाच्या चिन्हावर जनार्दन वाघमारे साहेबांना उमेदवारी दिली. इथं मुख्यमंत्र्यांचं प्राबल्य होतं, सरकारमध्ये ते होते, पण लातूरकरांनी ठरवलेलं होतं की योग्य व्यक्तीची निवड या नगरीच्या नगराध्यक्ष पदाकरता करायची. अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं, बरंच काही घडलं, ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस या बहादर लातूरकरांनी जनार्दन वाघमारे साहेबांना नगराध्यक्ष करून दाखवण्याची किमया उभ्या महाराष्ट्राला करून दाखवली. तुम्ही एखादी गोष्ट मनात घेतली तर तुम्ही काय करू शकता हे महाराष्ट्राने त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. आज आपल्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी निघून गेलेले. शिवराज पाटील चाकूरकर साहेब त्यांचं अलीकडच्याच काळामध्ये दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शेवटी कुणाच्याही घरामध्ये जर अशा पद्धतीची दुःखद घटना घडली तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होतो. ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी त्यांच्या कुटुंबियांना, अशा प्रकारची प्रार्थना आपण करत असतो. त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी काही संधी त्यांना मिळाली त्याच्यातनं लातूरकरांच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एकंदरीतच या लातूरच्या परिसरामध्ये हे मराठवाड्यातलं शैक्षणिक केंद्र म्हणून इथं अधिकचा वाव त्या ठिकाणी मिळू शकतो. पण मी कधी कधी लातूरला येतो त्यावेळेस मी प्रवास करत असतो, त्यावेळेस मला लातूर शहराच्या जवळच बाहेर कचरा पडलेला पाहायला मिळतो. असं नाही चालत. स्वच्छतेची आवड आपल्याला असली पाहिजे, स्वच्छता आपण केली पाहिजे.
आपल्याला रोज झाडलोट सकाळी सकाळी झाली पाहिजे, परंतु तशा प्रकारच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आत्ता मी डिवायडर येताना पाहत होतो, बरीच झाडं सुकून चाललेली होती. तुम्ही माझ्या भागामध्ये या, तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल. नेतृत्वाला व्हिजन असावं लागतं, चांगल्या प्रकारे काम करण्याची मानसिकता असावी लागते. सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवण्याची चिकाटी असावी लागते, जिद्द असावी लागते, आवड असावी लागते. दुर्दैवाने तशा गोष्टी इथं पाहायला मिळत नाही. आज माझ्या लातूरमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. कोण जबाबदार आहे? इतर व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे, ती आज मिळत नाहीये. नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी पूरक पाणी योजना आम्हाला मंजूर करावी लागणार. आम्ही सरकारमध्ये आज मी अर्थमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलतोय. माझ्याकडं नियोजन खातं आहे, माझ्याकडं अलीकडं क्रीडा खातं आलंय आणि माझ्याकडं अल्पसंख्याक विभागाचं खातं आहे, अवकाश खातं आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अल्प विभागामध्ये मुस्लिम, त्याच्यामध्ये ख्रिश्चन, त्याच्यामध्ये बौद्ध, त्यामध्ये पारसी, त्याच्यामध्ये शीख, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये मोडतात. मी यावेळेस पण बजेटला अल्पसंख्याक विभागाच्या करता काही निधी दिला आहे. 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होणार आहे. मी महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक जो महाराष्ट्र ठिकाणी काम करतो, जर आपण अधिकचा निधी दिला त्या विभागाला, चांगला निधी, तिथं पोलीस यंत्रणेला मी मगाशी बोलत असताना सांगितलं, लातूर महानगरपालिकेचे अनेक असतात, माझे पदाधिकारी भेटत असतात, विक्रम भेटत असतो, संजय भेटत असतो, बाबासाहेब भेटत असतात आणि सगळे सांगत असतात की दादा, इथं आमची परिस्थिती, नाजूक परिस्थिती सुधारायची असेल तर आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून GSTचा अनुदानामध्ये काहीतरी मार्ग काढा. मीच्या साक्षीनं सांगतो, तुम्ही मला संधी द्या, राष्ट्रवादी ठिकाणी दाबण्याचं काम पंजाबमध्ये लक्ष घालून दादाचा वादा आहे, दादाच्या धर्तीवर त्या ठिकाणी करूया. निवडणुका आल्या की तसं करून आपल्याला चालणार नाही. विक्रांत पाठपुरावा करेल की सगळेजण पाठपुरावा करतील. तुम्ही मला फक्त शिक्षण केंद्र केलं पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या औसा परिसरामध्ये देखील अफसर बाबांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं UPSC MPSCचं केंद्र केलेलं आहे. अरे औषधाला होऊ शकतं, लातूरला अजून नाही आहे ना, काय लातूरला नाही आहे, ते आपण केलं पाहिजे. नवी पिढी कशी शिकणार, त्यांना कसं त्याच्यामध्ये आवड निर्माण होणार, त्या पद्धतीनं आपण ते काम करूया. आणि मी मगाशी सांगितलं, CCTV मधनं विकृत जी माणसं असतात त्यांनाही त्यांची जागा दाखवू, गुन्हेगारीला देखील त्यांची जागा दाखवू. शेवटी सगळ्यांनी संविधानाचा आदर करून, कायद्याचा आदर करून चाललं पाहिजे. कायदा हातामध्ये घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर कुणी व्यक्ती असू, त्याचा आम्ही काही मुलाजा ठेवणार नाही. ह्याच्यामध्ये मी मध्ये उदगीरला गेलो होतो. मित्रांनो, अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भव्य बौद्ध विहार हा आपल्या